नमस्कार. मी नवल शिंदे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. आपल्या मेंदूवर. आजचा माणूस हुशार आहे, माहितीनं भरलेला आहे, पण तरीही अस्थिर, तणावग्रस्त आणि थकलेला आहे. याचं कारण मेंदू कमजोर असणं नाही, तर मेंदूचा योग्य वापर न होणं आहे. या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत न्यूरोयोगा, म्हणजे मेंदूची सुप्त शक्ती नैसर्गिक पद्धतीनं जागृत करण्याचं विज्ञान. बोटांचे साधे व्यायाम, श्वासोच्छवासाची योग्य पद्धत आणि मेंदू शरीर यांच्यातील अदृश्य पण प्रभावी कनेक्शन, हे सगळं आपण आज खोलवर पाहणार आहोत. हा पॉडकास्ट फक्त ऐकण्यासाठी नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. आणि जर तुम्ही हे व्यायाम नियमित केले तर पुढील काही दिवसांत तुम्हालाच त्याचा फरक जाणवेल. चला तर मग न्यूरोयोगा, मेंदूला पुन्हा सक्रिय करण्याच्या या ज्ञानप्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकूनच थोडा वेगळा वाटतो, पण तितकाच आकर्षकही आहे. विषय आहे न्यूरोयोग. आपल्याकडे गूढविद्या सल्लागार आणि न्यूरोयोग संशोधक नवल शिंदे यांच्या काही नोट्स आहेत, आणि त्या नोट्समध्ये एक जबरदस्त दावा केलाय. तो दावा असा आहे की आपलं वाढलेला स्ट्रेस, कमी झालेला फोकस, विसरभोळेपणा या सगळ्याचं उत्तर बाहेर कुठे नाही तर आपल्याच हातात आहे, अक्षरशः आपल्या हातांमध्ये. तर आज आपण हेच तपासणार आहोत. खरंच आपल्या बोटांमध्ये मेंदूची रिसेट बटणं आहेत का? चला याचा शोध घेऊया. या चर्चेची सुरुवात या नोट्समधल्या एका महत्त्वाच्या शब्दाने करूया, न्यूरोजेनेसिस. हा शब्द ऐकायला खूपच शास्त्रीय आणि मोठा वाटतो. याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा आपल्या मेंदूच्या आरोग्याशी काय संबंध आहे? न्यूरोजेनेसिस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशी तयार होण्याची प्रक्रिया. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत विज्ञान हे मानायलाच तयार नव्हतं. हो ना, मलाही असंच वाटायचं की जन्माला येतो तेव्हा जेवढ्या पेशी असतात तेवढ्याच राहतात. अगदी बरोबर, तोच समज होता. पण आता नवीन संशोधनाने हे सिद्ध झालंय की ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहू शकते. आणि याला जोडून एक दुसरी संकल्पना आहे जी याहूनही महत्वाची आहे, ती म्हणजे ब्रेन प्लास्टिसिटी. ब्रेन प्लास्टिसिटी म्हणजे मेंदू प्लास्टिकसारखा असतो असं काहीसं? तसं नाही, पण कल्पना अगदी जवळची आहे. याचा अर्थ असा की आपला मेंदू दगडासारखा पक्का नाहीये, तो एका चिकणमातीच्या गोळ्यासारखा आहे. आपण जे नवीन शिकतो, जे अनुभव घेतो, त्यानुसार तो स्वतःला बदलू शकतो, स्वतःची रचना बदलू शकतो. आणि न्यूरोयोग काय आहे की या दोन्ही प्रक्रियांना चालना देतो. वाव, हे ऐकून खूपच आशादायक वाटतंय. पण याचा असाही अर्थ होतो का की चांगल्या सवयींनी जसा चांगला परिणाम होतो, तसाच वाईट सवयींनी, सततच्या ताणामुळे मेंदूवर नकारात्मक परिणामही होऊ शकतो? म्हणजे ही एक दुधारी तलवार आहे का? अगदी बरोबर मुद्दा मांडला, 100%. ही दुधारी तलवार आहे. ज्याप्रमाणे चांगल्या सवयी मेंदूला अधिक कार्यक्षम बनवतात, त्याचप्रमाणे सततचा ताण, नकारात्मक विचार यामुळे मेंदूमध्ये नकारात्मक बदलही घडू शकतात. म्हणूनच आपण मेंदूला काय देतोय, कोणते विचार देतोय, यावर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे मेंदू बदलू शकतो, हे स्पष्ट झालं. पण या सगळ्या प्रक्रियेत हातांचा आणि बोटांचा संबंध कुठे येतो? म्हणजे तळहातावर दाब दिल्याने किंवा बोटं हलवल्याने थेट मेंदूवर कसा परिणाम होऊ शकतो? हे कनेक्शन मला अजूनही थोडं अस्पष्ट वाटतंय. अगदी स्वाभाविक प्रश्न आहे आणि यामागचं विज्ञान खूप रंजक आहे. याला न्यूरल रिफ्लेक्सोलॉजी म्हणतात. हे बघा, आपल्या मेंदूचा एक खूप मोठा भाग, ज्याला सेन्सरी कॉर्टेक्स म्हणतात, तो फक्त हातांकडून आणि बोटांकडून येणाऱ्या संवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठी राखीव असतो. अच्छा, म्हणजे हातांसाठी एक स्पेशल डिपार्टमेंट आहे मेंदूमध्ये? त्यांना तेवढं महत्त्व देतो. त्यामुळे जेव्हा आपण हातावरील विशिष्ट बिंदूंना उत्तेजित करतो किंवा बोटांच्या काही हालचाली करतो, तेव्हा आपण मेंदूच्या त्या संबंधित भागांना थेट सक्रिय करत असतो. अरे वा, म्हणजे आपल्या हातांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांचे रिमोट कंट्रोल्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या नोट्समध्ये या व्यायामांना न्यूरोमुद्रा असंही म्हटलंय. मुद्रा हा शब्द तर पारंपरिक योगाशी संबंधित आहे, नाही का? अगदी बरोबर, तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, रिमोट कंट्रोल्स. आणि हो, हा जुन्या ज्ञानाला विज्ञानाची जोड देण्याचाच प्रकार आहे. हजारो वर्षांपासून योग आणि मुद्रा विज्ञानात हातांच्या विशिष्ट स्थितींना महत्त्व दिलं गेलं आहे. न्यूरोयोग त्याच ज्ञानाकडे न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून पाहतो
आपण आता या मुद्रांचा परिणाम मेंदूच्या कोणत्या भागावर होतो हे अधिक स्पष्टपणे समजावून सांगू शकतो. छान. चला तर मग या न्यूरोमुद्रा किंवा व्यायामांबद्दल अधिक जाणून घेऊया. नोट्समध्ये 5 मुख्य व्यायामांचा उल्लेख आहे. सुरुवात स्मरणशक्ती आणि आठवणशक्ती सुधारणाऱ्या व्यायामाने करूया का? नक्कीच. पहिला व्यायाम आहे स्मरणशक्तीसाठी. आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग असतो. नवीन आठवणी तयार करणं हे त्याचं मुख्य काम आहे. हा व्यायाम त्या भागाला उत्तेजित करतो. यासाठी आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकासमोर आणायची आणि फक्त बोटांच्या टोकांना एकमेकांवर दाबायचं. अच्छा, फक्त टोकं. हो, फक्त टोकं. अंगठ्याचं टोक अंगठ्याच्या टोकावर, तर्जनीचं तर्जनीवर, असं. खूप जोर नाही लावायचा. हलकासा दाब द्यायचा आणि सोडायचा. असं 10-15 वेळा. 1 मिनिट. हे तर खरंच खूप सोपं वाटते. म्हणजे परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांनी फक्त असं बोटं दाबून बसलं तर त्यांची स्मरणशक्ती सुधारेल, यामागे काही ठोस पुरावा आहे का? की हा फक्त एक प्लेसिबो इफेक्ट आहे? खूप चांगला प्रश्न आहे. प्लेसिबो इफेक्ट्सचा काही प्रमाणात वाटा असतोच, कारण तुमचा विश्वास महत्वाचा आहे. पण त्या पलीकडेही याचं शास्त्रीय कारण आहे. कसं आहे की बोटांच्या टोकांमध्ये मज्जातंतूंची घनता खूप जास्त असते. जेव्हा तुम्ही बोटांच्या टोकांवर असा लयबद्ध दाब देता तेव्हा मेंदूमध्ये अल्फा ब्रेनवेव्ज निर्माण व्हायला मदत होते. अल्फा वेव्स म्हणजे ज्या ध्यानधारणेच्या वेळी तयार होतात त्या? अगदी बरोबर. अल्फा वेव्ज म्हणजे आपला मेंदू शांत पण सजग असतो आणि ही स्थिती नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे हा केवळ मानसिक नाही तर एक न्यूरोलॉजिकल परिणाम आहे. ओके. आता हे जास्त पटते. म्हणजे आपण मेंदूला शिकण्यासाठी योग्य मोडमध्ये आणत आहोत. बरं, स्मरणशक्तीनंतर दुसरी मोठी समस्या येते ती म्हणजे एकाग्रतेची. लक्षच लागत नाही. त्यासाठी कोणता व्यायाम आहे? त्यासाठीचा व्यायाम प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय करतो. म्हणजे आपल्या मेंदूचा पुढचा भाग. याला आपल्या मेंदूचा CEO म्हणतात बरं का. नियोजन करणं, निर्णय घेणं, लक्ष केंद्रित करणं ही सगळी कामं तो करतो. या व्यायामासाठी आपला उजवा हात समोर घ्या. तळहाताच्या अगदी मध्यभागी त्या बिंदूवर डाव्या हाताच्या अंगठ्याने हळूवारपणे दाब द्या आणि घड्याळाच्या दिशेने गोल फिरवत मसाज करा. साधारण 1 मिनिट एका हातावर आणि नंतर दुसऱ्या हातावर. हे तर खरंच खूप सोपं आहे. हे आपण काम करता करता किंवा मीटिंगमध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे हा व्यायाम त्या CEOला शांत करून पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करायला मदत करण्यासारखा आहे, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही त्या बिंदूवर दाब देऊन मेंदूला एक सिग्नल देत आहात की बाहेरच्या गोंधळाकडे दुर्लक्ष कर आणि इथे या क्षणात लक्ष दे. आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या तणाव आणि चिंता, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही मदत मिळू शकते का? हो, तिसरा व्यायाम खास करून चिंता आणि तणाव कमी करण्यासाठीच आहे. हा व्यायाम आपल्या शरीराला शांत करणाऱ्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला सक्रिय करतो. यासाठी आपल्या डाव्या हाताच्या प्रत्येक बोटाला उजव्या हाताने हळूवारपणे मुळापासून टोकापर्यंत मालिश करायची. मालिश करायची? हो, जसं आपण एखादी अंगठी काढतो त्याप्रमाणे प्रत्येक बोटाला हळूवारपणे ओढायचं. आणि इथे श्वास खूप महत्वाचा आहे. अच्छा, म्हणजे इथे श्वसनक्रिया जोडायची आहे. हो, याला बॉक्स ब्रीदिंग म्हणतात. एका बोटाला मालिश करत असताना मनातल्या मनात 4 आकडे मोजत श्वास आत घ्या. मग पुढच्या बोटावर जाताना 4 आकडे मोजत श्वास बाहेर सोडा. हा लयबद्ध स्पर्श आणि दीर्घ श्वसन हे थेट तुमच्या मज्जासंस्थेला शांत होण्याचा संदेश देतं. हे तर झालं तणाव कमी करण्याबद्दल. पण अनेकदा तणावामुळे आपली क्रिएटिव्हिटी ब्लॉक होते. सुचतच नाही काही. मेंदूला नव्या पद्धतीने विचार करायला लावणारा काही व्यायाम आहे का? नक्कीच आहे. चौथा व्यायाम सर्जनशीलता वाढवण्यासाठी आहे. आपण नेहमी लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बद्दल ऐकतो. हा व्यायाम त्या दोघांमध्ये एक पूल बांधण्याचं काम करतो. यासाठी एक मजेशीर क्रिया आहे. दोन्ही हात समोर घ्या. आता एकाच वेळी उजव्या हाताची तर्जनी आणि करंगळीवर उचला आणि डाव्या हाताचा फक्त अंगठा आणि मधलं बोट एकमेकांना जोडा. आता हे बदला. डाव्या हाताची तर्जनी आणि करंगळीवर आणि उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट एकत्र. अरे बापरे, हे करून बघायलाच हवं. थोडं अवघड वाटतंय. माझी तर बोटं गोंधळी आहेत.
हो, सुरुवातीला हे जमणार नाही आणि तेच महत्वाचं आहे. कारण आपला मेंदू नेहमीचे सोपे मार्ग वापरायला सरावलेला असतो. जेव्हा आपण शरीराला असं काहीतरी विचित्र आणि अवघड करायला लावतो, तेव्हा आपण मेंदूला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो. मेंदूला नवीन मार्ग तयार करावे लागतात. हा व्यायाम म्हणजे बोटांच्या माध्यमातून मेंदूला आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची ट्रेनिंग देण्यासारखाच आहे. वा, हे स्पष्टीकरण खूपच छान आहे. आणि शेवटचा 5वा व्यायाम कोणता आहे? तो संपूर्ण मेंदूसाठी आहे असं वाटतंय. हो, 5वा व्यायाम संपूर्ण मेंदूच्या समन्वयासाठी आहे. याला ब्रेन बटन्स असंही म्हणतात. आपला एक हात छातीच्या मध्यभागी ठेवा आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी आपल्या कॉलर बोनच्या खाली असलेल्या 2 मऊ बिंदूंवर हळूवारपणे मसाज करा. हे करत असताना डोळे हळूवारपणे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवायचे आहेत, मान न हलवता. अच्छा. यामुळे शरीराच्या आणि मेंदूच्या दोन्ही बाजूंमध्ये संवाद सुधारतो. ही सगळी माहिती खूपच उपयुक्त आहे. पण हे व्यायाम करताना काही विशेष काळजी किंवा खबरदारी घेण्याची गरज आहे का? हो, काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्यायाम हळू आणि पूर्ण लक्ष देऊन करावेत. जबरदस्तीने काहीही करू नये. दुसरं म्हणजे आपल्या शरीराचं ऐका. काही वेदना किंवा अस्वस्थता वाटल्यास ताबडतोब थांबवा. आणि तिसरं, जर काही गंभीर आरोग्य समस्या असेल तर हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं. आणि शेवटी या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात प्रभावीपणे वापर करण्यासाठी काही व्यावहारिक सल्ला द्याल का? सुरुवात कशी करावी? सुरुवात अगदी सोपी ठेवा. दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटे काढा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वीची वेळ यासाठी उत्तम आहे. सुरुवातीला सर्व 5 व्यायाम करायची गरज नाही. तुम्हाला जी समस्या सर्वात जास्त जाणवते त्यासंबंधी 1 किंवा 2 व्यायाम निवडा आणि सातत्य ठेवा. हे महत्वाचं आहे. याकडे केवळ शारीरिक व्यायाम म्हणून पाहू नका. ही मेंदूसाठीची एक माइंडफुलनेस साधना आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की आपल्या मेंदूचं आरोग्य आपल्याच हातात आहे. अगदी शब्दशः. मेंदू स्थिर नाही, तो बदलू शकतो आणि आपल्या हातांच्या साध्या हालचालींमधून आपण त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकतो. ही माहिती खरोखरच अविश्वसनीय आहे. वस्तू उचलण्यासाठी, लिहिण्यासाठी, मोबाईल वापरण्यासाठी. पण जर आपण या हातांकडे केवळ काम करण्याचे अवयव म्हणून न पाहता मेंदूशी थेट संवाद साधण्याचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून पाहू शकलो, तर आपल्या स्वतःच्या क्षमता किती पटींनी वाढू शकतील यावर नक्की विचार करायला हवा. मागच्या भागात आपण न्यूरोयोगाच्या मूलभूत तत्वांवर चर्चा केली होती. म्हणजे न्यूरोसायन्स, ॲक्युप्रेशर आणि योग यांचा वापर करून मेंदूचं आरोग्य कसं सुधारता येतं याचं एक मोठं चित्र आपण समजून घेतलं. बरोबर. आता या चर्चेला जरा पुढे नेऊया. सिद्धांत तर ठीक आहेत, पण प्रत्यक्ष कृतीचं काय? आज आपण काही ठोस व्यायाम आणि त्यामागचं विज्ञान समजून घेणार आहोत. आपल्या बोटांचा आणि मेंदूचा नेमका काय संबंध आहे? हो. आणि काही सोपे व्यायाम करून आपण आपल्या मेंदूला नवीन गोष्टी शिकण्यासाठी कसं तयार करू शकतो यावर आज आपण सविस्तर बोलूया. नक्कीच. मागच्या वेळी आपण हातावरच्या काही विशिष्ट बिंदूंना उत्तेजित करण्याबद्दल बोललो होतो. पण मला हे अजूनही म्हणजे आश्चर्यकारक वाटतं की आपल्या बोटांच्या हालचालींचा थेट परिणाम मेंदूवर कसा होतो. हा संबंध नेमका कसा काम करतो हे जरा विस्तारानं सांगाल का? नक्कीच. ही गोष्टच खरं तर न्यूरोयोगाचा पाया आहे. याला समजून घेण्यासाठी आपण रिफ्लेक्स थेरपी किंवा रिफ्लेक्सॉलॉजी या सिद्धांताची मदत घेऊ शकतो. अच्छा, रिफ्लेक्सॉलॉजी. हो. यानुसार आपले हात आणि आपले पाय यांचे तळवे म्हणजे संपूर्ण शरीराचा एक नकाशाच आहेत, एक मॅप. बरोबर. पण न्यूरोयोगामध्ये आपण याच्याही पुढे जाऊन विचार करतो. आपल्या प्रत्येक बोटाचं थेट कनेक्शन मेंदूच्या वेगवेगळ्या भागांशी म्हणजे लोबशी असतं. अरे वा. आणि गंमत म्हणजे आपला अंगठा तो थेट प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्सशी जोडला गेला आहे. हा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या मेंदूचा सीईओ आहे. मेंदूचा सीईओ ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. हो ना. तोच निर्णय घेतो, योजना आखतो, काय बरोबर काय चूक हे ठरवतो. म्हणजे एक प्रकारे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. अगदी. त्यामुळे जेव्हा आपण अंगठ्याचा वापर करून एखादी मुद्रा करतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूच्या ह्या बॉसलाच शांत आणि अधिक केंद्रित राहण्याचा संदेश देत असतो. वा. तसंच आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट हे पॅरायटल लोबशी संबंधित आहे, जो आपल्याला स्पर्श, तापमान यांसारख्या संवेदना समजून घ्यायला मदत करतो. थोडक्यात काय तर हातांच्या माध्यमातून आपण मेंदूच्या वेगवेगळ्या विभागांना थेट उत्तेजित करू शकतो. अविश्वसनीय आहे.
म्हणजे आपल्या हातातच मेंदूचा एक प्रकारचा रिमोट कंट्रोल आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, म्हणू शकतो. मग सुरुवात कुठून करायची? असा एखादा सोपा व्यायाम आहे का जो कोणीही कधीही आणि कुठेही करू शकेल? हो, अगदी. सुरुवात करण्यासाठी एक साधा पण अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. त्याला माइंड मुद्रा म्हणतात. माइंड मुद्रा. हो, ही मुद्रा करायला खूप सोपी आहे. आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनी म्हणजेच पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना अगदी हलके स्पर्श करायची आहेत. अच्छा, जास्त दाब न देता. अजिबात नाही. बाकीची 3 बोटं सरळ आणि तणावमुक्त ठेवायची आहेत, दोन्ही हातांनी. अच्छा, ही तर प्रसिद्ध ज्ञान मुद्रा आहे, बरोबर. मी अनेकदा लोकांना ध्यान करताना किंवा अगदी सहज बसलेले असताना ही मुद्रा केलेल्या पाहिलं आहे. बरोबर ओळखलत. पण यामागे एवढं विज्ञान असेल याचा विचार केला नव्हता. हो, या मुद्रेचं सौंदर्य तिच्या साधेपणात आहे. तुम्ही शांत बसून डोळे मिटून ही मुद्रा करू शकता किंवा ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असताना सुद्धा करू शकता. आणि कोणाला कळणारही नाही. अगदी. याचा मुख्य उद्देश एकाग्रता वाढवणं आणि चिंता कमी करणं हा आहे. पण हे काम कसं करतं? म्हणजे बोटांची टोकं जोडल्याने चिंता कशी कमी होऊ शकते? याचं विज्ञानही तितकंच रंजक आहे. जेव्हा आपण अंगठा म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा प्रतिनिधी आणि तर्जनी यांची टोकं जोडतो तेव्हा एक प्रकारचं सूक्ष्म न्यूरल सर्किट पूर्ण होतं. एक सर्किट पूर्ण होतं. हो, या क्रियेमुळे मेंदूला सर्व काही ठीक आहे, शांत रहा असा संदेश मिळतो. वैज्ञानिकदृष्ट्या यामुळे पिट्यूटरी ग्रंथीला चालना मिळते, जी आपल्या शरीरात एंडॉर्फिनसारखे फील गुड हॉर्मोन्स तयार करते. अच्छा. परिणामी मेंदूचे जे भाग स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी जबाबदार आहेत ते उत्तेजित होतात. मन शांत होतं. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा मला एखाद्या महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल तेव्हा मी हे नक्की करून बघेन. नक्कीच. ही मुद्रा तर खूप सोपी आणि स्थिर आहे. पण कधीकधी मेंदूत एक प्रकारचा गोंधळ असतो. विचार खूप असतात पण कृतीमध्ये ताळमेळ बसत नाही. अशा वेळी समन्वयाला म्हणजे कोऑर्डिनेशनला मदत करेल असा काही अधिक गतिशील व्यायाम आहे का? अगदी योग्य प्रश्न. त्यासाठीच मूठ आणि पंखा हा व्यायाम उत्तम आहे. मूठ आणि पंखा. हो, हा थोडासा खेळासारखा आणि मेंदूला खरं आव्हान देणारा व्यायाम आहे. याची पद्धत अशी आहे की एका हाताची घट्ट मूठ वळायची ठीक आहे. आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताची बोटं पंख्याप्रमाणे पूर्णपणे पसरायची ओके. आणि मग दोन्ही हातांची स्थिती वेगाने बदलायची. म्हणजे ज्या हाताची मूठ होती तो हात पंख्याप्रमाणे उघडायचा आणि ज्याचा पंखा होता त्या हाताची मूठ वळायची. थांबा, मी हे करूनच बघतीये. एक हात मूठ, दुसरा पंखा. आता बदलायचं. अरे, काय झालं? हे खरंच अवघड आहे. माझे दोन्ही हात एकाच वेळी मूठ वळत आहेत किंवा दोन्ही उघडत आहेत. हो, सुरुवातीला असं होतंच. यात ताळमेळ बसवायला खूप लक्ष द्यावं लागतंय. बरोबर. आणि यातच खरी गंमत आहे. सुरुवातीला हा गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक आहे, कारण आपण आपल्या मेंदूला एक असं काम करायला सांगत आहोत जे करण्याची त्याला सवय नाही. म्हणजे आपण त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतोय. अगदी. पण या आव्हानाचा नेमका फायदा काय? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये, ज्यांना आपण लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअर्स म्हणतो, त्यांच्यात ताळमेळ बसतो. अच्छा, दोन्ही भागांमध्ये. हो, आपला डावा मेंदू तार्किक विचार, भाषा, गणित यांचं काम करतो, तर उजवा मेंदू सर्जनशीलता, भावना, कला सांभाळतो. बरोबर. मूठ आणि पंखा हा व्यायाम या दोन्ही भागांना जोडणाऱ्या कॉर्पस कॅलोसम नावाच्या नसांच्या पुलाला मजबूत करतो. वा. यामुळे सर्जनशीलता आणि समस्या निवारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या दोन्ही गोष्टींची गरज असलेल्या कामांमध्ये तुमची कामगिरी सुधारते. हे खूपच छान आहे. म्हणजे एकाच वेळी तार्किक आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता वाढते. अगदी. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण जे काही करतो, अगदी बोटांच्या या साध्या वाटणाऱ्या हालचाली, त्याने आपल्या मेंदूची अंतर्गत रचना खरोखरच बदलू शकते का? हो. म्हणजे मेंदू काही दगडात कोरलेली गोष्ट नाही, तो सतत बदलत राहतो असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी. तुम्ही या सगळ्या व्यायामांच्या मुळाशी असलेल्या सर्वात महत्वाच्या संकल्पनेला स्पर्श केला आहे. अच्छा. यालाच वैज्ञानिक भाषेत न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी. हो, किंवा ब्रेन प्लास्टिसिटी. याचा सरळ अर्थ आहे मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता, स्वतःची पुनर्रचना करण्याची क्षमता. वा. पूर्वी असं मानलं जायचं की एका विशिष्ट वयानंतर आपला मेंदू बदलत नाही, पण आता विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की आपला मेंदू आयुष्यभर बदलत राहतो. ती खूपच आश्वासक आहे. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एखाद्या स्नायूसारखा आहे.
जसं आपण व्यायाम करून स्नायू मजबूत करतो तसंच आपण मेंदूला आव्हान देऊन त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकतो. म्हणजे जसं गवतावरून रोज चालत गेल्यावर पायवाट तयार होते. अगदी तोच मुद्दा. तसंच मेंदूत विचारांच्या आणि कृतींच्या पायवाटा म्हणजे न्यूरल पाथवेज तयार होतात. पण याचा अर्थ असाही होतो की आपण चुकीच्या सवयी लावल्या तर त्याच्याही पायवाटा तयार होतील. अगदी बरोबर मुद्दा. न्यूरोप्लास्टिसिटी ही दुधारी तलवार आहे. आपण जर सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर मेंदू तीच पायवाट अधिक मजबूत करत जातो. म्हणूनच त्या सवयी मोडणं अवघड जातं. बरोबर. न्यूरोयोगाचे हे व्यायाम काय करतात ते जाणीवपूर्वक नवीन आणि सकारात्मक पायवाट्या तयार करण्याचं काम करतात. अच्छा. आणि या प्रक्रियेत अजून एक अद्भुत गोष्ट घडते. तिला न्यूरोजेनेसिस म्हणतात. न्यूरोजेनेसिस. म्हणजे नवीन न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूच्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया. या व्यायामांमुळे ही प्रक्रिया सुद्धा उत्तेजित होते. वा. म्हणजे आपला मेंदू केवळ बदलत नाही तर तो अधिक निरोगी आणि तरुण राहण्यासही मदत होते. अगदी. आजच्या या सखोल चर्चेतून खूप महत्वाच्या गोष्टी समोर आल्या. आपले हात आणि आपला मेंदू यांच्यातील हा थेट दुवा. मेंदूचा सीईओ असलेली संकल्पना. माइंड मुद्रा आणि मूठ आणि पंखा यांसारखे साधे पण शक्तिशाली व्यायाम आणि त्यामागे असलेलं न्यूरोप्लास्टिसिटीचं विज्ञान. या सगळ्यामुळे मेंदूच्या आरोग्याकडे बघण्याचा एक नवीन आणि अधिक सक्रिय दृष्टिकोन मिळालाय. आणि जाता जाता एक विचार. हो. आपण पाहिलं की काही मिनिटाचे हाताचे म्हणजे शारीरिक व्यायाम आपल्या मेंदूवर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम करू शकतात. हो. आपण जाणीवपूर्वक मेंदूत नवीन पायवाटा तयार करू शकतो. मग आता हा विचार करण्यासारखा आहे की दिवसभर आपल्या मनात जे हजारो विचार येतात जे सुद्धा एक प्रकारचे मानसिक आणि न्यूरल पॅटर्न्स आहेत, त्या विचारांच्या सरावाने आपण नकळतपणे आपल्या मेंदूच्या कोणत्या पायवाटा दररोज प्रत्येक क्षणी अधिक मजबूत करत आहोत, सकारात्मक की नकारात्मक. द डीप डाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण न्यूरोयोगाच्या आपल्या 3 भागांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. गेल्या 2 भागांमध्ये आपण आपल्या बोटांमधून थेट मेंदूपर्यंत जाणाऱ्या अदृश्य वाटांचा शोध घेतला आणि पाहिलं की कसं स्मृती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी काही साधे व्यायामही चमत्कार करू शकतात. आज आपण हे चित्र पूर्ण करणार आहोत. आजच्या चर्चेत आपण हाताच्या तळव्यांमधील रहस्य उलगडणार आहोत. बोट वाजवण्यामागे म्हणजे फिंगर टॅपिंग मागे दडलेलं विज्ञान समजून घेणार आहोत आणि हो, श्वासाच्या एका शक्तिशाली तंत्राची ओळख करून घेणार आहोत. थोडक्यात आज आपण आपल्या मेंदूच्या आरोग्याची एक संपूर्ण टूलकिट तयार करणार आहोत. चला तर मग या टूलकिटमधलं शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं साधन समजून घेऊया. ठीक आहे, आपण बोटांच्या व्यायामाबद्दल सविस्तर बोललो, पण मला नेहमीच एक प्रश्न पडतो की तळहाताचं काय? आपण नेहमी रेषा वाचण्याबद्दल किंवा तळहाताच्या आकाराबद्दल बोलतो, पण न्यूरोलॉजीच्या दृष्टीने तळहातामध्ये काही खास आहे का? म्हणजे तिथेही असे काही बिंदू आहेत जे मेंदूला थेट सिग्नल पाठवतात? नक्कीच. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण तळहाताकडे अनेकदा दुर्लक्ष करतो, पण खरं तर तो आपल्या संपूर्ण मज्जा संस्थेचा एक कंट्रोल पॅनल आहे. रिफ्लेक्सॉलॉजीच्या शास्त्रानुसार आपला तळहात हा संपूर्ण शरीराचा, विशेषतः मेंदूचा एक सूक्ष्म नकाशा आहे. त्यावर असे हजारो नर्व्ह एंडिंग्ज आणि विशिष्ट रिफ्लेक्स बिंदू आहेत जे शरीरातील प्रत्येक अवयवाशी जोडलेले आहेत. जेव्हा आपण या बिंदूंना योग्य प्रकारे उत्तेजित करतो तेव्हा आपण त्या संबंधित भागांमध्ये ऊर्जा आणि रक्ताचा प्रवाह वाढवतो. हे ऐकायला तर ॲक्युप्रेशरसारखं वाटतंय, पण मला प्रामाणिकपणे सांगा, तळवे घासल्याने किंवा दाबल्याने खरंच मेंदूवर काही ठोस परिणाम होतो की हा फक्त एक प्लेसिबो इफेक्ट आहे? म्हणजे चेहऱ्यावर पाणी मारल्यावर जसं ताजं वाटतं तसंच काहीच आहे का हे? हा खूपच छान आणि खरा प्रश्न आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण यामागे ठोस शारीरिक प्रक्रिया आहे. चेहऱ्यावर पाणी मारल्याने तुम्हाला तात्पुरती तरतरी येते, कारण त्वचेचे सेन्सर्स थंड तापमानाला प्रतिसाद देतात. पण तळहात सक्रिय करण्यामागे एक वेगळी यंत्रणा काम करते. याला पाम रिफ्लेक्स ॲक्टिव्हेशन म्हणतात. यासाठी 2 सोप्या पद्धती आहेत. पहिली, एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरवत अगदी हलका दाब द्या. संपूर्ण तळव्यावर हे हळुवारपणे करा. आणि दुसरी पद्धत कोणती? दुसरी पद्धत तर त्याहूनही सोपी आणि जास्त प्रभावी आहे. दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवा आणि साधारण 20 ते 30 सेकंदांसाठी वेगाने घासा.
तुम्हाला जाणवेल की त्यात उष्णता निर्माण होत आहे. ही उष्णता म्हणजे फक्त घर्षण नाही, तर ती त्या भागातल्या हजारो नर्व्ह एंडिंग सक्रिय झाल्याचा संकेत आहे. ही ऊर्जा आणि वाढलेले रक्ताभिसरण थेट तुमच्या मज्जासंस्थेमार्फत मेंदूपर्यंत पोचतं. यामुळे मेंदूतील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम उत्तेजित होते, जी आपल्या सतर्कतेसाठी आणि जागरूकतेसाठी जबाबदार असते. अच्छा, म्हणजे हा फक्त मानसिक नाही तर एक न्यूरोलॉजिकल प्रतिसाद आहे. म्हणजे दुपारी जेवल्यानंतर जी सुस्ती येते किंवा कामाच्या मध्ये थोडा थकवा जाणवतो, त्यासाठी ही एक झटपट उपाययोजना होऊ शकते? अगदी बरोबर. ही 5 मिनिटांच्या कॉफी ब्रेकपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकते, कारण यात कोणताही कॅफीनचा क्रॅश नाही. ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बोटांच्या व्यायामांसोबत करता, तेव्हा तुम्ही एक प्रकारे संपूर्ण हाताच्या माध्यमातून मेंदूला रिबूट करत असता. हे खरंच खूप आकर्षक आहे की कसं साधं स्पर्शाचं तंत्रज्ञान इतकं प्रभावी असू शकतं. पण आपल्या स्रोतांमध्ये स्पर्शाच्या पलीकडे जाऊन आवाज आणि कंपनांचा उल्लेख आहे. हे फिंगर टॅपिंग तंत्र काय आहे? हे एखाद्या वाद्यावर बोटं फिरवण्यासारखं आहे का? तुम्ही खूप छान उपमा दिली. एका अर्थाने ते तसंच आहे, फक्त इथे वाद्य म्हणजे आपला मेंदू आहे आणि आपण त्याला आपल्या बोटांनी ट्यून करत आहोत. यामागे खूप मनोरंजक विज्ञान आहे. जेव्हा आपण एका विशिष्ट लयीत बोटं एकमेकांवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर आपटतो, तेव्हा एक सूक्ष्म नाद आणि कंपन तयार होतं. ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर ती एक न्यूरो ऑडिओ स्टिम्युलेशन म्हणजे मज्जासंस्थेला ध्वनीद्वारे उत्तेजित करण्याची प्रक्रिया आहे. न्यूरो ऑडिओ स्टिम्युलेशन. हे थोडं जड वाटतंय. याला सोप्या भाषेत कसं समजावून घ्याल? समजा मी हे करत आहे, तर माझ्या मेंदूमध्ये नेमकं काय घडत आहे? नक्कीच. असं समजा की तुम्ही शांत तलावात एक लहानसा दगड टाकला. त्या दगडाभोवती जशा शांत आणि लयबद्ध लहरी तयार होतात, त्याच लहरी हे कंपन तुमच्या बोटांमधील नसांमार्फत थेट मेंदूपर्यंत पोचवतं. हा एक प्रकारचा न्यूरल मसाज आहे. ही क्रिया तुमच्या मेंदूच्या लहरींना म्हणजे ब्रेन वेव्हजना प्रभावित करते. आपलं चंचल मन सहसा बीटा लहरींवर काम करतं, पण फिंगर टॅपिंगमुळे मेंदू शांत आणि अधिक केंद्रित अल्फा लहरींच्या स्थितीत येतो. वाव! ही तीच स्थिती आहे जी आपल्याला ध्यानावस्थेत किंवा एखादं काम अगदी मन लावून करताना अनुभवता येते. वाव! म्हणजे कामाच्या ठिकाणी वाढलेला ताण कमी करण्यासाठी हे उत्तम तंत्र ठरू शकतं. पण हे करायचं कसं? कोणतीही बोटे एकमेकांवर आपटली तरी चालतील का? की त्याची काही विशिष्ट पद्धत आहे? त्याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. आरामात बसा आणि आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर आणा. जसे आपण नमस्कार करतो, पण तळवे एकमेकांना चिकटवू नका. आता दोन्ही हातांचा अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून हळूवारपणे 8 ते 10 वेळा टॅप करा. मग अंगठा आणि मधलं बोट, त्यानंतर अंगठा आणि अनामिका आणि शेवटी अंगठा आणि करंगडी. हे चक्र दोन्ही हातांनी एकाच वेळी एका शांत लयीत करा. हे करताना डोळे बंद करून त्या कंपनावर आणि येणाऱ्या सूक्ष्म आवाजावर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा परिणाम अविश्वसनीय असतो. थांबा, म्हणजे हे इतकं सोपं आहे जे मी एखाद्या कंटाळवाण्या मीटिंगमध्ये बसल्या बसल्या कोणालाही न कळता करू शकते, ते माझ्या मेंदूला शांत करते. हे कसं शक्य आहे? याचा शोध कसा लागला असेल? हो, हे इतकंच सोपं आहे. याचं सौंदर्य त्याच्या साधेपणातच आहे. यासारख्या अनेक क्रिया प्राचीन योग आणि मुद्राविज्ञानात आहेत. आधुनिक न्यूरोसायन्स आता MRI आणि EEG सारख्या तंत्रज्ञानाने हे सिद्ध करत आहे की या क्रिया खरंच मेंदूतील रक्ताभिसरण आणि इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीवर कसा परिणाम करतात. माझ्या एका क्लायंटला प्रेझेंटेशन देण्यापूर्वी खूप भीती वाटायची. आम्ही त्याला हे फिंगर टॅपिंग तंत्र शिकवला. आता तो स्टेजवर जाण्यापूर्वी 1 मिनिट शांतपणे हे करतो. तो म्हणतो की यामुळे त्याचा आत्मविश्वास आणि फोकस कमालीचा वाढला आहे. हे खूपच प्रेरणादायी आहे. आपण स्पर्श आणि ध्वनी या बाह्य संवेदनांबद्दल बोललो, पण आपल्या टूलकिटमधलं एक साधन अजून बाकी आहे जे अधिक आंतरिक आहे. आपण श्वासाबद्दल बोलणार आहोत. कुंभक नावाच्या एका विशेष तंत्राचा उल्लेख आहे. कुंभक म्हणजे नेमकं काय? कुंभक ही योगशास्त्रातील एक अत्यंत शक्तिशाली पण तितकीच गैरसमज असलेली संकल्पना आहे. संस्कृतमध्ये कुंभ म्हणजे एक भांडं. कुंभक म्हणजे आपल्या फुफ्फुसांना हवेने भरून एका भांड्यासारखं स्थिर ठेवणे. सोप्या भाषेत श्वास आत घेतल्यानंतर किंवा बाहेर सोडल्यानंतर काही क्षण तो जाणीवपूर्वक आणि आरामात रोखून धरणे. श्वास आत घेऊन थांबण्याला आंतरकुंभक
आणि श्वास बाहेर सोडून थांबण्याला बाह्य कुंभक म्हणतात. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. श्वास रोखून धरणे हे तर मेंदूसाठी धोकादायक नाही का? आपण तर नेहमी ऐकतो की मेंदूला सतत ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असतो. श्वास रोखल्याने ऑक्सिजन कमी नाही का होणार? हाच तो विरोधाभास आहे जिथे याचं खरं विज्ञान दडलेलं आहे. तुम्ही अगदी बरोबर आहात. मेंदूला ऑक्सिजन हवाच, पण कुंभक हा ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याचा एक अप्रत्यक्ष पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे. जेव्हा आपण काही सेकंदांसाठी आरामात श्वास रोखून धरतो तेव्हा आपल्या रक्तातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 ची पातळी किंचित वाढते. ही वाढलेली CO2 पातळी आपल्या मेंदूसाठी धोक्याची घंटा नाही, तर एक महत्त्वाचा संदेश आहे. कसला संदेश? हा संदेश मिळताच मेंदू स्वतःच्या संरक्षणासाठी एक यंत्रणा कार्यान्वित करतो. तो रक्तवाहिन्यांना विस्तारण्याचा म्हणजे रुंद होण्याचा आदेश देतो. या प्रक्रियेला व्हॅसोडायलेशन म्हणतात. आता विचार करा, तुमच्या मेंदूतील रक्तवाहिन्या ज्या केसवाहिन्यांसारख्या बारीक असतात त्या आता रुंद झाल्या आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही कुंभक सोडून पुन्हा श्वास घेता तेव्हा काय होईल? अच्छा, म्हणजे त्या रुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजनयुक्त रक्ताचा खूप मोठा आणि वेगवान प्रवाह मेंदूपर्यंत पोचेल? अगदी अचूक. हा रक्ताचा आणि ऑक्सिजनचा वाढलेला प्रवाह मेंदूच्या त्या भागांपर्यंतही पोचतो जिथे एरवी तो कमी प्रमाणात पोचत असतो. यामुळे मेंदूच्या पेशींना केवळ पोषणच मिळत नाही, तर त्या शुद्ध होतात. यामुळे चिंता, तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टता म्हणजे मेंटल क्लॅरिटी वाढते. काही संशोधक तर याला न्यूरोजेनेसिस म्हणजे नवीन मेंदू पेशींच्या निर्मितीसाठी पूरक क्रिया मानतात. हे तर अविश्वसनीय आहे. पण हे करताना खूप काळजी घ्यावी लागेल असं वाटतंय, कारण श्वास रोखणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. याची सुरक्षित आणि सोपी पद्धत कोणती आहे? हो, सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. याची सुरुवात खूप सावधगिरीने आणि सहजतेने करायची आहे. पाठीचा कणा ठाट ठेवून आरामात बसा. डोळे बंद करा. आता 4 आकडे मोजेपर्यंत हळूवार श्वासात घ्या. त्यानंतर सुरुवातीला फक्त 4 ते 5 सेकंदांसाठी श्वास आत रोखून धरा. अजिबात ताण येऊ देऊ नका. आणि मग 6 ते 8 आकडे मोजेपर्यंत हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. सुरुवातीला एवढं पुरेसं आहे. जबरदस्तीने श्वास रोखण्याचा प्रयत्न कधीच करू नका. सरावाने तुम्ही श्वास रोखण्याचा वेळ नैसर्गिकरित्या वाढवू शकता. ठीक आहे. म्हणजे आपल्या टूलकिटमध्ये आता तळहात, बोटं आणि श्वास यावर काम करणारी साधनं आहेत. ही सर्व खूप शक्तिशाली वाटतात. पण जसं प्रत्येक शक्तिशाली साधनाचा वापर करताना काही नियम पाळावे लागतात, तसे इथेही आहेत का? विशेषतः कुंभक प्राणायामाबद्दल काही धोक्याचे इशारे आहेत का? हो, नक्कीच. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अहिंसा. स्वतःच्या शरीरासोबत कोणतीही जबरदस्ती करू नका. आपल्या शरीराचा ऐका. जर व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची अस्वस्थता, वेदना, डोकेदुखी किंवा चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर त्वरित थांबा. विशेषतः कुंभक प्राणायाम करताना ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयाची कोणतीही समस्या किंवा फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा एखाद्या योग तज्ज्ञांच्या थेट मार्गदर्शनाशिवाय हे अजिबात करू नये. बरोबर. आणि जे निरोगी आहेत त्यांनीही सुरुवातीला काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखू नये. आणि तळहात किंवा बोटांच्या व्यायामाबद्दल काही सूचना? हो, तिथेही अति तिथे माती हा नियम लागू होतो. तळहातावर किंवा बोटांवर खूप जास्त दाब देऊ नका. सर्व व्यायाम हलक्या हातांनी आणि सहजतेने करायचे आहेत. उद्देश वेदना देणं नाही, तर मज्जासंस्थेला उत्तेजित करणं आहे. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपण या व्यायामांनी मेंदूला योग्य सिग्नल पाठवत आहोत. पण केवळ सिग्नल पाठवून पुरेसा आहे की मेंदूला ज्या कच्च्या मालापासून स्वतःला निरोगी ठेवायचा आहे तो पुरवणंही तितकंच गरजेचं आहे, म्हणजे आपला आहार? अगदी बरोबर. तुम्ही मेंदूला कितीही चांगल्या सूचना द्या, पण जर त्याला योग्य पोषणच मिळालं नाही तर तो प्रतिसाद कसा देणार? मेंदू आपल्या शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा वापरणारा आणि सर्वात जास्त मागणी करणारा अवयव आहे. व्यायाम हा एक भाग आहे, पण त्याला योग्य आहाराची जोड दिली नाही तर परिणाम मर्यादित राहतील. मग आहारातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याला आपण ब्रेन फूड म्हणू शकतो? आजच्या धावपळीच्या जीवनात अशी कोणती 1-2 सोपी गोष्ट आहे जी कोणीही आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो आणि ज्याचा मोठा फायदा होईल?
सर्वात मोठा फायदा देणारी एक गोष्ट निवडायची झाली तर मी ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांना प्राधान्य देईन, जसं की अक्रोड, बदाम आणि जवस. आपल्या मेंदूच्या पेशींची बाह्यरचना म्हणजे सेल मेम्ब्रेन याच फॅट्सपासून बनलेली असते, त्यामुळे हे पदार्थ मेंदूचा आरोग्याचा पाया आहेत. रोज मुठभर अक्रोड बदाम खाणं हा एक सोपा बदल असू शकतो. आणि याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. आपला मेंदू खूप ऑक्सिजन वापरतो, त्यामुळे तिथे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाचा कचरा तयार होण्याची शक्यता जास्त असते. ब्लूबेरीज, जांभूळ यांसारख्या गडद रंगाची फळं आणि पालक, ब्रोकोलीसारख्या गडद हिरव्या पालेभाज्या हा कचरा साफ करण्याचं काम करतात. आणि आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील हळदीमधील कर्क्युमिन नावाचा घटक मेंदूतील सूज कमी करतो आणि नवीन पेशींच्या वाढीस मदत करतो, हे आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे. खरंय. आणि या सगळ्यासोबत पुरेशी शांत झोप आणि दिवसभरात भरपूर पाणी पिणं हे विसरून चालणार नाही. या 3 भागांच्या सखोल चर्चेनंतर आता आपल्या श्रोत्यांकडे एक संपूर्ण ब्रेन हेल्थ टूलकिट तयार आहे. जे आजपासून याची सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी तुमचा अंतिम संदेश काय असेल? कारण अनेकदा माहिती खूप गोळा होते, पण सुरुवातच केली जात नाही. माझा संदेश खूप सोपा आणि थेट आहे. सुरुवात करा. आजच, आत्ताच. परिपूर्णतेची किंवा योग्य वेळेची वाट पाहू नका. आपल्याला वाटतं की यासाठी खूप वेळ लागेल, शांत जागा लागेल, पण या व्यायामांचं सौंदर्य त्यांच्या साधेपणामध्ये आणि लवचिकतेमध्ये आहे. तुम्ही हे कुठेही कधीही करू शकता. आणि सातत्याबद्दल काय सांगाल? रोज करणं किती महत्वाचं आहे? सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. दिवसातून फक्त 10 मिनिटं काढा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी. ही 10 मिनिटं तुमच्या दिवसावर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर इतका मोठा सकारात्मक परिणाम करतील की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. कोणतीही नवीन सवय लागायला साधारणपणे 10 ते 21 दिवस लागतात असं म्हणतात. यामागे न्यूरोप्लास्टिसिटीचं विज्ञान आहे. या काळात तुमचा मेंदू या नवीन क्रियेसाठी नवीन मज्जा मार्ग म्हणजे न्यूरल पाथवेज तयार करतो. त्यामुळे स्वतःला किमान 21 दिवसांचा वेळ द्या. आणि समजा सुरुवातीला काही विशेष फरक जाणवला नाही तर, किंवा एखादा दिवस राहून गेला तर? धीर ठेवा. हा काही जादूचा स्विच नाहीये की आज दाबला आणि उद्या सगळं बदललं. हे तुमच्या बागेत रोज थोडं पाणी घालण्यासारखं आहे. सुरुवातीला काही दिसणार नाही, पण आतून मुळं घट्ट होत असतात. आणि एक दिवस राहिला तर स्वतःला दोष देऊ नका. पुढच्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. ही एक स्वतःच्या आरोग्यासाठी केलेली छोटी गुंतवणूक आहे, जिचे फायदे तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कोणत्याही दबावाशिवाय आनंदाने आणि शांत मनाने करा. खरंच, या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आपल्या मेंदूच्या आरोग्याची किल्ली कोणत्या तरी महागड्या औषधात किंवा क्लिष्ट तंत्रज्ञानात नाही, तर ती आपल्याच हातात, आपल्याच श्वासात दडलेली आहे. या मौल्यवान माहितीबद्दल आपले खूप खूप आभार. तर या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की आपलं शरीर आणि मन किती अतूटपणे जोडलेली आहेत. बोटांच्या साध्या व्यायामापासून ते श्वासाच्या शक्तिशाली तंत्रापर्यंत आपण स्वतःला आतून बदलण्याची शक्ती ठेवतो. जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आपले हात नेहमी बाहेरच्या जगाशी संवाद साधण्यासाठी, काम करण्यासाठी किंवा वस्तू उचलण्यासाठी वापरतो. पण काय होईल जर आपण दिवसातून काही मिनिटं तेच हात स्वतःच्या आतल्या जगाशी, आपल्या मेंदूशी संवाद साधण्यासाठी वापरले तर? विचार करा, आज तुम्ही तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी कोणती किल्ली फिरवणार आहात? आज आपण न्यूरोयोगाबद्दल एक सखोल समज घेतली. लक्षात ठेवा, मेंदू हा तुमचा शत्रू नाही, तो तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे. फक्त 10 मिनिटांचा रोजचा सराव, बोटांचे साधे व्यायाम आणि श्वासावर थोडी जागरूकता, यामुळे एकाग्रता वाढते, झोप सुधारते आणि मन अधिक स्थिर होतं. चमत्कार बाहेर कुठेही नाही, तो तुमच्या शरीरातच आहे. आजपासून पुढील 10 ते 21 दिवस हे व्यायाम करून पहा. फरक शब्दांत सांगण्यापेक्षा अनुभवात जास्त स्पष्ट होईल. मी नवल शिंदे. अशाच वैज्ञानिक, व्यावहार्य आणि चेतनाभिमुख विषयांसाठी आपण पुन्हा भेटू पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मन शांत ठेवा आणि मेंदूला सक्रिय ठेवा. शुभम भवतु.